वळूया पुढच्या बातमीकडे। अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आता संपली आहे। शिंदे गटाला लोकसभेच्या 13 जागा मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर उर्वरित 5 जागांचा निर्णय सर्वेनुसार घेण्यात येणार असल्याचं देखील कळतंय। अगदी थोड्याच वेळात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अमित शहा यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। शहा पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, अमित शहांसोबतची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक नुकतीच संपली आहे। नेमकी काय चर्चा झाली, काय कोणता फॉर्म्युला समोर आलाय? सागर, ज्या पद्धतीने जवळपास अर्धा ते पाऊण तास ही बैठक जी आहे ती झालेली सह्याद्री अतिथीगृहात बाहेर आहे आणि अमित शहा आता बीकेसीकडे निघालेले आहेत। आपण जर पाहिलं शिंदे गट किंवा असेल किंवा अजितदादा यांचा पक्ष असेल यांना विनिंग सीट फक्त देण्याचंच जे आहे ते सध्या ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि जो सर्वे आहे या सर्वेनुसार ज्या जागांबाबत जो सर्वे आलेला आहे त्यानुसारच या जागांचं वाटप जे आहे ते केलं जाईल असंही सध्या माहिती मिळते। त्यामुळे 13 जागा ज्या आहेत ते शिंदे गटाला जवळपास निश्चित होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून दिलेली आहे। आणि 5 जागांचा जो तिढा आहे तो कायम आहे आणि त्या 5 जागांचा सर्वेचा अहवाल पाहूनच त्याचा निर्णय जो आहे तो पुढील काळात घेतला जाईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे कुठेतरी तिढा जो आहे तो अजून ती पूर्णपणे सुटलेला दिसत नाही। काही जागांवरचा तिढा अजून कायम आहे। काल रात्री एक बैठक झाली, त्यानंतर आज सकाळी एक बैठक झाली, तरी सुद्धा अजूनही स्पष्टता जी आहे ती येताना दिसत नाहीये। त्यामुळे कुठेतरी संध्याकाळी आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये एक बैठक भाजपच्या प्रमुख नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांसोबत आहे, तेव्हा सुद्धा यावरती फायनल शिक्कामोर्तब जे आहे ते होण्याची शक्यता आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मात्र आताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। अमित शहांसोबतची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक नुकतीच संपली आहे। शिंदे गटाला लोकसभेच्या 13 जागा मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर उर्वरित 5 जागांचा निर्णय हा सर्वेनुसार होणार आहे। या 5 जागांवरचा तिढा अद्यापही कायम असल्याची माहिती मिळते।